भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे, दिगंबर जाधव आणि सागर वनखंडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनानं मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांना आर्थिक मदत मिळवून देण्याचं काम सुरू असून कक्षप्रमुख महेश चिनिंटी यांच्या पाठपुराव्यानं देवराज मयूर कुंभार या लहान बाळाच्या वैद्यकीय उपचारासाठी प्रधानमंत्री सहायता निधीमधून 3 लाख रुपयांचा निधी मंजूर करून देण्यात आला आहे। सदर निधी मंजुरीचं पत्र मोहन वनखंडे यांच्या हस्ते नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आलं। यावेळी भरत शिरसाट, मयूर मोहिते आदी उपस्थित होते। नमस्कार, मी रुग्णसेवक महेश चिनिंटी। आमचे नेते माननीय मोहन वनखंडे सर, माननीय सागरदादा वनखंडे, माननीय दिगंबर जाधव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली गेल्या 1 वर्षभरात मुख्यमंत्री सहायता निधीमधून गरजू रुग्णांना आपण 35 ते 40 लाख रुपये निधी हा मिळवून दिलेला आहे। तसेच प्राईम मिनिस्टर रिलीफ फंड यामधूनही आपण 2 रुग्णांना मदत मिळवून दिलेली आहे। तसेच आपण वर्षभरामध्ये गरजू रुग्णांना मोफत ब्लड बॅग ही मोफत देत आहोत। महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत ज्या काही रुग्णांच्या अडचणी आहेत त्या अडचणी आपण सोडवून देत आहोत। तसंच धर्मदाय रुग्णालय अंतर्गत जे काही उपचार होतात त्या रुग्णांसाठी आपण 50% सवलतीच्या दरामध्ये उपचार मिळवून देत आहोत। ही रुग्णसेवा गेले 1 वर्षभरापासून चालू आहे आणि इथून पुढेही चालू राहील। यामध्ये माझ्यासोबत असणारे माझे सहकारी श्री मयूर मोहिते, भरत शिरसाट आहेत किंवा मयूरदादा आहेत, यांच्या माध्यमातून ही रुग्णसेवा अशीच सदैव चालू राहील। धन्यवाद।